ऑल राइट. झालं का लिहून? फेजर डायग्राम झाली? इथे एक्सी ला आपण थोडंसं डिफाइन केलेलं आहे. एक्सी इज इक्वल टू काय? 1 ओमेगा सी. ओमेगा म्हणजे काय? अल्सो ओमेगा इज इक्वल टू काय? 2 पाय अपॉन टी किंवा 2 पाय एफ. त्याच्यानुसार एक्सी ची किंमत बदलणार. देयरफॉर एक्सी इज इक्वल टू काय काय येतं बघा आता. टी अपॉन 2 पाय सी किंवा 1 अपॉन 2 पाय एफ सी. येऊन कर हे तुमच्या डब्यातले फॉर्म्युले. झालं. आता या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये आपण फायनल पार्ट बघणार. ठीक आहे. तो फाइनल पार्ट क्या है कि अपन सेपरेटली हमने क्या क्या देखा सेपरेटली, रेजिस्टिव, इंडक्टिव एंड कैपेसिटिव. अभी हम वी आर गोइंग टू सी ऑल द थ्री एट द सेम टाइम. ठीक है. सी कंसिडरिंग द फैक्ट कि अभी जो भी सर्किट अवेलेबल है उन सब में प्योरली रेजिस्टिव या फिर प्योरली कैपेसिटिव या फिर प्योरली इंडक्टिव एलिमेंट्स आर नॉट प्रेजेंट. ठीक है. एवरीथिंग इज मिक्स्ड अप. ठीक है. तो व्हाट वी आर गोइंग टू डू इज वी आर गोइंग टू कंसीडर अ वेरी स्पेशल केस वेयर ऑल द थ्री हैव बीन गिवन टू यू. ठीक है. अगर ऑल द थ्री आर गिवन टू यू कैन फाइंड आउट अ ओवरऑल वैल्यू. उसके बाद अगर मैंने आपको उसमें कहा कि ठीक है इसमें से रेजिस्टेंस हटा दो तो यू कैन फाइंड आउट फॉर सी एंड एल. अगर उसमें से मैंने आपको कहा कि सी हटा दो देन यू कैन फाइंड फॉर आर एंड एल. और मैंने आपको अगर बता दिया कि एल हटा दो तो यू कैन फाइंड आउट फॉर आर एंड सी. समझ रहे हो? सही है ना? ठीक. should I rub this? ओके. आर एल सी सर्किट क्या कहते हैं इसको? आर एल सी सर्किट. ओके. इट कंसिस्ट ऑफ ऑल द थ्री एलिमेंट्स. कौन से? आर भी है, एल भी है और सी भी. रेजिस्टर्स, इंडक्टर्स एंड हाँ 8:30 वाजता कॉलेज आहे तुमचं. एकदा सरांना पण तसं सांगून जाऊ. तुमच्यासाठी मला वाटतं काही अटेंडन्स आहे.
चक्का आहे रेडनेस आहे तुम्ही सांगून द्या एक गबाळपंथी करेल ओके तो दिस इज योर आरएलसी सर्किट आरवी है एलबी है और सीबी है दिस इज योर स्विच ये क्या है एसी सोर्स वोल्टेज ठीक है ओके अभी आपको इंडिपेंडेंटली सबके आइडियाज क्या है ना someone is leading someone is lagging someone is in phase ठीक है आपको उनका फेजर भी याद है ना ओके ओवरऑल देखना पड़ेगा मैथमेटिकली देखिए या फेजर से देखिए पहले फेजर से देखिए लेट अस फाइंड आउट कि फेजर से हमें कुछ समझ में आता है ठीक है अगर फेजर से समझ में आता होगा मैथमेटिकली इट विल बी वेरी वेरी इजी ठीक है ओके इसके पहले हमने जितने भी इक्वेशन देखे या फिर जितने भी फेजर देखे उस सारे के सारे फेजर्स में व्हाट वाज द की कंपोनेंट व्हाट वाज द रेफरेंस कंपोनेंट रेफरेंस क्या था हमारा ओमेगा टी के लिए ओमेगा टी के लिए रेफरेंस क्या था हमारा वोल्टेज था या करंट था वोल्टेज सी वोल्टेज की वैल्यू नहीं बदल रही थी द वोल्टेज वाज ऑलवेज इन वन क्वाड्रेंट और किसकी चीज बदल रही थी करंट सो करंट वाज चेंजिंग फ्रॉम दिस पॉइंट टू दैट पॉइंट लेकिन अगर मैंने अभी इस केस में जहां पर आरएलसी हम कंसीडर कर रहे हैं इफ आई ट्राई टू गेट द रेफरेंस आउट ऑफ दिस पर्टिकुलर एरिया विल इट बी कन्वीनियंट फॉर मी इतना कन्वीनियंट नहीं लग रहा मुझे क्यों क्योंकि फिर मुझे ओमेगा टी प्लस थीटा ओमेगा टी माइनस वो सब लेना पड़ेगा मुझे ठीक है इट विल क्रिएट अ लॉट ऑफ क्लस्टर ऐसा ना हो इसके लिए मैं क्या करूंगा आई विल डू अनदर थिंग इंस्टेड ऑफ यूजिंग voltage as a reference point I am going to use here current as a reference point ठीक है मैं यहाँ पर क्या रेफरेंस कंसीडर करूंगा करंट सो इंस्टेड ऑफ यूजिंग वोल्टेज आई विल बी यूजिंग करंट उसके दो फायदे पहला फायदा क्या है लेट अस से if I take the value of current along x-axis चलेगा this value of current along x-axis okay for a resistive load where will be V और V0 for that matter VR उसको कहेंगे ठीक है यहाँ पर क्या कहेंगे VR यहाँ पर क्या कहेंगे VL यहाँ पर क्या कहेंगे VC चलेगा ओके उन्होंने शायद क्या लिखा है यार EC0 ऐसा कुछ तो लिखा है ना जाने दो थोड़ी देर के लिए यहाँ पर देखो if this is my current I know that resistive is coinciding with this point है कि नहीं तो ये मेरा I0 है so let us say this is my VR चलेगा ओके ठीक है यहाँ पर मैं अलग अलग ड्रॉ करता हूँ ध्यान से देखना क्योंकि यहाँ पर आप गलती कर सकते हो ठीक है ध्यान से देखिए सो फॉर रेजिस्टिव ये ठीक है वी आर है अभी थोड़ा ये देखो कि आपका VL जो है वो I0 के रेफरेंस में लीड कर रहा है लैग कर रहा लीड कर रहा I0 का रेफरेंस लीजिए ना
हमने किसको रेफरेंस लिया है? I0 को। अगर I0 को रेफरेंस लिया तो VL क्या कर रहा है? लीड कर रहा है या लैग कर रहा है? लीड कर रहा है। अगर ये लीड कर, अच्छा कितना लीड कर रहा? 90 डिग्री। तो यहाँ से 90 डिग्री मतलब ऊपर, ये आपका लीडिंग है। दिस इज योर VL। समझ में आ रहा है? और VC देखो, VC लीड कर रहा है लैग कर रहा? I0 के रेफरेंस से लैग कर रहा है। अच्छा कैसे पता चल रहा है कि लीड कर रहा है लैग कर रहा है? क्वाड्रेंट्स को गोली मारो। कैसे पता चल रहा है आपको? अच्छा ठीक है, क्वाड्रेंट्स इज अ वेरी गुड आइडिया। लेकिन इसके अलावा लीड कर रहा है या लैग कर रहा है कैसे पता चल रहा है? एंगल। देखिए आप एंगल कैसे मेजर करते हो? एंटी क्लॉकवाइज या क्लॉकवाइज? एंटी क्लॉकवाइज। काय म्हणजे महानुभाव। एंगल, एंगल कैसे मेजर करते हैं हम? एंटी क्लॉकवाइज। अगर एंटी क्लॉकवाइज वो आगे जा रहा है तो क्या है? लीडिंग। अगर एंटी क्लॉकवाइज वो पीछे आ रहा है इसका मतलब क्या है? लैगिंग। तो यहां पर देखो ये एंटी क्लॉकवाइज आगे जा रहा है, लीडिंग। यहां से एंटी क्लॉकवाइज ये आगे जा रहा है मतलब ये पीछे, ये पीछे मतलब ये क्या है? लैगिंग। दिस इज योर VC। आ गया 90-90 सब। यहाँ पर ओमेगा टी का कोई रेफरेंस है यहाँ पर? नहीं, यहाँ पर ओमेगा टी का कोई रेफरेंस नहीं। ठीक है, यहाँ पर नहीं है, यहाँ पर है। ठीक है। अच्छा रिजल्टेंट कैसे फाइंड आउट करें? वेक्टर्स पढ़ा है ना? रिजल्टेंट कैसे फाइंड आउट करें? VL into VC sin theta. It is not going to happen. हाँ लेकिन सुनो 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 बैंकिंग ऑफ रोड याद है? बैंकिंग ऑफ रोड में सेम थिंग थी। एक ऊपर जा रहा था एक नीचे जा रहा था। आप क्या कर रहे थे? इतना इसमें से काट देते थे। आपको रिजल्टेंट चाहिए ना? आपको रिजल्टेंट चाहिए कि नहीं? तो आप रिजल्टेंट कैसे निकालोगे? यू विल माइनस दिस वैल्यू फ्रॉम दिस वैल्यू, है ना? तो यहाँ पर हम ऐसा नहीं कंसीडर करते कि दिस इज योर VL एक्चुअली। आपका VL मतलब इसका रिजल्टेंट कैसे रहेगा? इट इज VC माइनस VL। VC माइनस VL। और हम ऐसा कंसीडर करेंगे कि VC छोटा है थोड़ी देर के लिए। let us say for a time being VC is less than VL। अगर ऐसा है तो ये वैल्यू कहां पर आएगी? इतना वैल्यू काट दो, इट विल बी समवेयर हियर। ये क्या हो गया? ये आपका नया है VC माइनस सॉरी VL माइनस VC। VL माइनस VC सही है। और हम क्या करेंगे? we will reference this with R। चलेगा? सवाल यही है ना, ओमेगा टी कहाँ है? वेर इज ओमेगा टी? यहां पर देखिए, यहां पर ओमेगा टी आपको दिखाई देता है ना? दिस इज योर ओमेगा टी, दिस इज योर ओमेगा टी, दिस इज योर ओमेगा टी। यहां पर ओमेगा टी कहाँ है? You have to find out the omega t। अरे this is your resultant voltage। ये आपका नया V0, ये आपका ओमेगा टी। समझ रहे हो? फेजर समझा क्या? अगर फेजर समझो तो बाकी का समझ में आएगा। एवरीथिंग एल्स इज so this is your everything। Sure, ये लिखने के बाद तो are you getting the point what I am trying to tell you? ठीक है,
द पॉइंट हियर इज सी ये तो ठीक है. द पॉइंट हियर इज दिस इज योर VL, दिस इज योर VC. व्हाट यू आर गोइंग टू फाइंड आउट इज VL माइनस VC. उसका रेफरेंस लेके आप क्या करोगे, VR के साथ विल फाइंड द ओवरऑल वोल्टेज VC. ठीक है. और ट्राई टू अंडरस्टैंड व्हाटएवर V that is flowing through this all these values. ठीक है. इसमें से कोई ना कोई तो क्या कर रहा, ये क्या है, इन फेज है, तो ये इन फेज जाएगा. ये क्या है, ये आपको लीड कर रहा, लैग कर रहा, लीड कर रहा, ये आपको लैग कर रहा. ठीक है. द थिंग हियर इज दीज वैल्यूज आर गोइंग टू surplusly justify the value of V0 as well as I0. है ना. ऐसा ऐसी कोई बात नहीं कि करंट नहीं होने वाला. करंट में भी बहुत सारे क्या कहते हैं उसको, there are going to be variations, but what we did is we are going to use these variations as our reference point. आपको कहीं ना कहीं तो रेफरेंस लेना पड़ता है. so what we did is हमने यहाँ पर I0 को क्या कर दिया, रेफरेंस ले दिया. ठीक है. so that the value, even though it will be disruptive in nature, it will not cause any inconsistency for bringing out the value for the voltage itself. अगर आपने ओमेगा टी को जस्टिफाई कर लिया है तो आप अपना जो इक्वेशन है वो V equals to V0 sin ओमेगा टी एंड V I equals to I0 cos ओमेगा sin ओमेगा टी वगैरह, तो वो आप क्या कर सकते हो, you can find that out easily. ठीक है. नहीं तो यहाँ पर बहुत सारा लोचा है. अगर ये हमने इंडिपेंडेंटली करने की कोशिश की, इट विल क्रिएट अ लॉट ऑफ फज, है ना. एंड वो हैंडल नहीं कर सकते. मैथमेटिकली इट इज कंप्लीटली डिसरप्टिव इन नेचर. आपको ऐड करना पड़ेगा, इंटीग्रेट करोगे, सबट्रैक्ट करोगे, डिवाइड करोगे, डेरिवेट करोगे, ये करोगे, बहुत कुछ करोगे इसमें. ठीक है. तो इंस्टेड ऑफ डूइंग दिस, व्हाट वी आर गोइंग टू यूज इज वी आर गोइंग टू यूज दिस फेजर एज अवर की नोट. चलेगा. तो ये आपका की नोट होगा, ये आपका रेफरेंस पॉइंट. ओके. जस्ट ड्रॉ दिस थिंग. हम इसे फेजर कहेंगे, फेजर. सर वो सर्किट का डायग्राम VR च्या इथं I0 लिहिला. सर मग ते एकाच पॉइंटला आहेत ना. वी डोंट नो की काय कुठे आणि काय कुठे. आपण आतापर्यंत VR मोठा घेत आलोय. बघा इथे एक गोष्ट आहे, आपल्याला मॅग्निट्यूड नाही माहिती. एक मिनिट लक्ष द्या. आपल्याला मॅग्निट्यूड माहित नाही. ठीक आहे. पण आपण असं कन्सिडर केलेलं आहे की द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इज ग्रेटर देन द व्हॅल्यू ऑफ करंट. ठीक आहे. तुम्ही रेफरन्स साठी असे म्हणू शकता, सी डायरेक्शन सेम आहे, तुमचा जो एन कॅप आहे तो सेम आहे का नाही. नाही. I0 आणि VR चा, I0 आणि VR चा एन कॅप सेम आहे का. एन कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर along the axis, तो सेम आहे. ओके. does the magnitude matter at that point? नो. मॅग्निट्यूड मॅटर नाही करत. ठीक आहे. का बरं मॅटर नाही करत, बघा माझ्या या पर्टिक्युलर केस साठी जी मी इथे ड्रॉ केलेली आहे, या पर्टिक्युलर केस साठी मी काय ड्रॉ केलेलं आहे की द व्हॅल्यू ऑफ I0 इज लेस देन द व्हॅल्यू ऑफ VR. समजतंय. तुम्ही असे पॉइंट आउट करू शकता, नहीं सर मेरे को ये ऐसा नहीं चाहिए, तसं तुम्ही म्हटलं इसको कोड देते, इसको I0 ले लेते. Does that matter much? No. नहीं. Why? Because the value of V0 is completely independent of the value of I0. इक्वेशन सेम आहे का. कुठे V0 च्या इक्वेशन मध्ये I0 डोडू करते का, नाही करत आहे. सोड देणे. ओके. तुम्हाला अशी कंडिशन येऊ शकते बघा, अशी कंडिशन येऊ शकते की ज्याच्यामध्ये I0 ची किंमत लहान आहे. मग तुम्ही असं म्हणणार का, नाही सर काय आहे मॅग्निट्यूड, असं म्हणणार का तुम्ही. म्हणून मी युजुअली टेक्स्टबुक रेफर करायचं आवडतो. सर पण ते VL इज ग्रेटर देन VC तरच तो ग्राफ येतो. हो. हा आणि हा ओ महाराज, जर VL ग्रेटर दॅन VC असेल तरच हा ग्राफ प्लॉजिबल आहे. ठीक आहे. बरं, मी घेताना असं घेतलेलं आहे, तुम्हाला पुढे जाऊन केस घ्यायचे आहेत. काय केसेस आहेत की होऊ शकतं VL आणि VC दोन्ही सेम आहेत. मग इथंच बघा ना, इथं बघा VL आणि VC सेम आहे, काय होणार आहे. ओमेगा टी इक्वल टू
ओमेगा टी इक्वल टू 0. याचा अर्थ तो जो सर्किट असेल तो सर्किट कसा असणार आहे? प्युअरली रेजिस्टिव्ह. अरे यार हत्तीकरण शेपूट राहील इकडे बघा. जर VL ची आणि VC ची किंमत सेम असेल, ठीक आहे, VL मायनस VC 0. याचा अर्थ हे कंपोनंट तुमच्या V0 वर इनॅक्ट करणार आहेत का? नाही करणार. म्हणजे कोण ऍक्ट करेल? फक्त VR. याचा अर्थ हा पूर्ण सर्किट जो असेल तो काय असणार आहे? रेजिस्टिव्ह सर्किट असणार आहे. समजतंय? आता कळलं? बरं इकडे बघा, एक अजून एक गोष्ट, फायनल गोष्ट. सपोज R गेला निघून, मग या सर्किट मधून R गेला निघून, मग LC सर्किट आहे. LC सर्किटचा रेफरन्स काय येणार आहे? मला रेफरन्स घ्यावा लागेल ना. वेक्टर करताय, असं काय करता? I नॉट येईल का? नाही, I नॉट नाही. लक्षात घ्या, I नॉट येत नाही. तर नीट लक्ष द्या. 2 मिनिटं लक्ष द्या. काय सांगतो? हा तुमचा VC आहे, हा तुमचा VL. ठीक आहे, तुम्ही VC मायनस VL केला, तुम्हाला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. समजतंय? मग तुमचा V0 कुठे असणार आहे? इथं असणार आहे. दिस इज युअर V0. VR एक्झिस्ट करतोय का? मग तो जाणार आहे का त्या बाजूला उठून? नाही जाणार. समजतंय का? बरं, सपोज 2 मिनिटं, सपोज L काढून घेतला, मग तो खाली जाईल 4th क्वाड्रंट मध्ये. L काढून घेतला तर 4th क्वाड्रंट मध्ये, C काढून घेतला तर 2nd क्वाड्रंट मध्ये. समजतंय? पण त्यावेळेला रेफरन्स काय असणार आहे? VL आणि VR. समजतंय? खाली रेफरन्स काय असेल? VR आणि VC. समजतंय का? असं असं बघू नका. तो है रॉकेट जा. असं काही करू नका. ठीक आहे, आपण ते केसेस आता बघा, मी तुमच्याकडनं थोडं तोंडी वधून घ्यायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, मला माहिती आहे पोपटपंची आहे, बट मी तुमच्याकडे लिहून घेईल. असं नाही की लिहून नाही घेणार. हे आपण सगळे केसेस लिहून घेऊ, पण तुम्हाला थोडं समजावं म्हणून. तुम्हाला समजले की नाही, कितपत समजलेलं आहे हे आपल्याला याच्यावरून कळतं. ठीक आहे, बरं हे ड्रॉ करा चला. आणि तर लिहा ब्रॅकेटमध्ये की VC इज लेस दॅन VL. तर आहे आपलं रेफरन्स. याचा सायनोसायडल कसा येईल? याचा सायनोसायडल कसा येईल? V0 लीड करेल. V0 लीड करेल बाय ओमेगा. पण सर π/2 ची लीड परफेक्ट. π/2 नाही, तो अल्फा ने लीड करेल. अल्फा इज द अँगल बिटवीन काय? VL आणि VC. समजतंय का? समजतंय का? म्हणा बघा, इथं तुम्ही म्हणताय 180 बट द थिंग इज की 180 ने नाही करणार. तुमचा रेफरन्स पॉइंट काय आहे इथं? I नॉट आहे. समजतंय? मग त्याच्या अँगलच्या रेफरन्सने आपल्याला घ्यावं लागणार. तर तुम्ही ओमेगा टी जर कन्सिडर करत असाल तर हा काय आहे? हा एक सर्टन अँगल डेपिक्ट करतोय. कळतंय? पण हा अँगल आपण इथे जस्टिफाय नाही करू शकत. आपण कन्सिडर करताना काय करणार? एक तर तुम्ही काय म्हणतात त्याला π/2 आपण मायनस करणार की प्लस करणार? आपल्याला ते नाही माहिती. हा एका सर्टन अँगलने जस्टिफाय होतो ना. त्याच्यात तो अँगल काय आहे? अल्फा आहे. आपल्याला अल्फाने मग ते चेक करावं लागेल की तो लॅग करतोय का लीड करतोय. आपण बघू ना साइन काय येते. तर हे अल्फा लिहू नका.
फेजरचा पार्ट नाही त्याच्यासाठी वेगळी एक वेगळी असते ती वापरून. बरं हे झालं का लिहून? ऐसे का त्यांनी याला पण ओमेगा टी नाही म्हटलंय बघा. या अँगलला पण त्यांनी ओमेगा टी नाही म्हटलेले. याला त्यांनी काय म्हटलंय? हाय म्हणून ठेवलेले. राईट. आपल्याला जस्टिफिकेशन साठी लागते ना. मी जर तसे सपोज तुम्ही तो ओमेगा टी न लिहिता याला ब्रॅकेट मध्ये टाकायला तर फाईल होईल. आणि आपण रेफरन्स घेऊ चालेल. आपण जेव्हा लिहू ना तेव्हा आपण तो रेफरन्स घेऊ. झालं का लिहून? ड्रॉ केलं का? गुरु गुरु बच्चा नाही केला ना? तसं इकडे ड्रॉ केलं का? असं बाजूबाजूने ड्रॉ नाही केलं ना? मग ठीक. स्टेटमेंट घेता या स्टेटमेंट. फॉर द गिवन फेजर डायग्राम that is implied due to the RLC circuit. That is Implied due to the RLC circuit. Can justify the overall reference of voltage as well as current. Vector due to this inclusion. Okay, full stop. Here full stop. Next line मध्ये लिहा here. While the value of R coincides with the current vector, current vector म्हणजे I0 बार I बार current vector comma VL is leading I लेना अपन आर की बिया VL is leading I असेल VL is leading I. सो व्हॅल्यू ऑफ बिया लिहितो. अच्छा मी लीडिंग साठी लिहितोय ना. मी रेजिस्टन्स कोइन्साइड करते असं लिहिलेलं आहे. एक मिनिट कोइन्साइड्स विथ द करंट वेक्टर मग त्याच्या पुढे VL इज लीडिंग असं लिहायचं आहे ना. कॉमा VL is leading I. मला स्टेटमेंट वाचा बरं एक मिनिट थांब. काय लिहिलं स्टेटमेंट वाचा बरं. Here while the value of R coincides with the current vector. हां व्हॅल्यू ऑफ R coincides with the current I. बरोबर आहे. काय
R coincides with I0. झालं का पहिल्या लाईन मध्ये? आता कॉमा करा आणि लिहा की VL is leading I आणि VC is lagging I. हे एवढं लिहायचं फक्त. एका लाईनीत लिहायचं म्हणलं की तुम्ही असे कष्ट करता. काय लिहिलं? वाच ना पट. VL is leading I and VC is lagging. ते सांगितलं होतं का? लिहिलं का? बरं. स्टेटमेंट वाच सगळी. काय लिहिलं? For the given phasor diagram has implied due to the RLC circuit can justify the overall reference of voltage as well as current vector. Due to this inclusion here, while the value of R coincides with the current vector, current VL is leading I and VC is lagging I. बरोबर का? एक काम करा, I बार लिहा. I हा, म्हणजे I बार लिहा. तुम्हाला वेक्टर आहे असं कळेल. ठीक आहे. VL आणि VL पण नका लिहू. VL बार लिहा आणि VC बार लिहा. Because we are looking at the vectors, not the scalars, right? Full stop. Next point लिहा. Thus the resultant vector V0. Thus the resultant vector V0. Thus the resultant vector V0 due to inclusion of VR, VL and VC can be determined by magnitude as well as direction. Can be determined by magnitude as well as direction. As shown in the phasor. As shown in the phasor. आणि आता एक लास्ट लाईन लिहा फक्त. Here angle phi justifies the resultant angle. Here angle phi justifies the resultant angle due to the vector कुठले VR, VL and VC. VR, VL and VC. ठीक आहे. मग आता इथं सगळे पॉइंट्स क्लिअर झालेले आहेत. जेवढे पण आपल्याला लिहायचे आहेत, जस्टिफिकेशनचे आहेत. ठीक आहे सर. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही लिहायची गरज नाहीये. एवढे जरी तुम्ही 4 पॉइंट लिहिलात तरी ही आपलं काम आहे. राईट. ओके. खाली लिहा. Therefore, from the figure, angle phi can be determined as. From the figure, angle phi can be determined as. Angle phi can be determined as. Tan of phi equals to tan phi काय येतं ते रब करतो. VL minus VC upon VR. राईट. कसं काय कळालं बघा. हा VL minus VC म्हणजे हा काय VL minus VC आहे. चालेल. आणि हा काय पूर्ण VR आहे. इथं VR आहे. चालेल. ठीक आहे. tan म्हणजे काय? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. सो व्हॉट इज अपोजिट? VL minus VC upon
VR चालेल. याला 1 मंथ. ठीक आहे. ओके. आता खाली एक स्टेटमेंट लिहा. ते झालं का लिहून? खाली एक स्टेटमेंट. फ्रॉम द फिगर या फिगरला मी नाव दिले का आपण? RLC सर्किट. नाही रे. हा RLC सर्किट आहे. हा काय आहे? हा फेजर डायग्राम. फ्रॉम द फिगर. OAKB असं नाव आहे टेक्स्टबुकमध्ये. नाही मला त्याच्याशी काही संबंधच नाही. मी तो जो पार्ट आहे ना तो सगळा वेगळाच घेणार आहे. तो आपण पूर्ण वेगळाच घेऊ ना. त्यांनी काय केलं नाही की हे घेतलं डायरेक्ट, हे पण नाही घेतलं त्यांनी डायरेक्ट ब्ला 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 असं केलेलं आहे. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला तो सेपरेट घ्यायचा पॉईंट. आपल्याला हा पॉईंट सेपरेट घ्यायचा आहे. आपण याला फिगर ए म्हणूया. फिगर 1.1. थांब रे. आणि याला फिगर बी म्हणू. ठीक आहे. ओके. खाली फ्रॉम काय लिहिले आपण? काय लिहिले? फ्रॉम फिगर बी. From figure B, an impedance triangle can be drawn. Impedance spelling येतं का? Okay. From figure B, an impedance triangle can be drawn so as to justify the magnitude of the resultant vector V0 with respect to the collective values of R, L and C. बरं. आता इम्पिडन्स ट्रायंगल म्हणजे काय समजून घ्या जरा. इम्पिडन्स म्हणजे काय? हायपोटेनस म्हणजे इम्पिडन्स. You guys are fun. Although you guys are not the fun we are looking for. इकडे बघा. मी या ट्रायंगलला इम्पिडन्स ट्रायंगल असं म्हणू शकतो. त्यामागे कारण आहे. बघा. व्हॉट इज एन इम्पिडन्स ट्रायंगल? तुमच्या दिलेल्या सर्किट मध्ये जेवढ्या पण आपण व्हॅल्यूज वापरलेल्या आहेत आरच्या, एलच्या आणि सीच्या, लेट अस से देयर आर 3 व्हॅल्यूज व्हिच वी आर युजिंग, one for R, one for L, one for C. ठीक आहे. और देयर आर मोर देन 3, वी डोंट केअर. ठीक आहे. आपण काय केलं की R ला सगळं ऍग्रीगेट केलं, L ला सगळं ऍग्रीगेट केलं, C ला सगळं ऍग्रीगेट केलं. ओके. अँड व्हॉट वी डिड इज वी ट्राइड टू फाइंड आउट द ओव्हरऑल समेशन ऑफ ऑल द व्हॅल्यूज. ओके. ओके. आता हा जो रेफरन्स आहे, हा रेफरन्स आपल्याला कसा मिळतो? बाय युजिंग द वेक्टर ऍडिशन. थोड्यासाठी असं समजून घ्या की आपला VR असा झालाय, राईट? सो दिस इज माय VR. ओके. आणि आपला जो VL मायनस VR आहे तो कसा चाललाय? वर चाललाय की खाली? वर चाललाय, राईट? बरं. आणि V0 म्हणजे काय? आपला रिझल्टंट वेक्टर. तो कसा चाललाय? असा. मी इथं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वापरू शकतो ना? हो. इथं मी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन डायरेक्ट वापरू शकतो. आम्हाला काय आहे? VR बार आम्हाला काय आहे? VL मायनस VC इज इक्वल टू V0 बार, राईट? एक जनरल टर्म मध्ये जर मी ह्याला फाइंड आउट करायचा प्रयत्न केला, किंवा जनरल टर्म मध्ये मी ह्याला ह्याचा मॅग्निट्यूड काढायचा प्रयत्न केला, कॅन आय यूज पायथागोरस थेरम?
Yes. I can use Pythagoras theorem. कसं काय? This is a certain angle phi and this is my angle 90. So by using Pythagoras मला काय मिळतं? V0 square is equal to काय? VR square minus VL minus VC चा समजतं? नाव आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की हे तर ठीक आहे, हे व्होल्टेज करंट कॉन्स्टंट आहे का सगळ्यांमधून जाणार Yes. का डिफरंट आहे? Different. पुन्हा एकदा बघा. Voltage constant is same. ठीक आहे ना, व्होल्टेज कॉन्स्टंट करंट सेम आहे का? नाही. आर ऑल द व्हॅल्यूज इन सिरीज? Yes. जर व्हॅल्यू सिरीज मध्ये असेल तर करंट सेमच असणार आहे, Yes. हो की नाही? आपण मी याला कसं लिहू शकतो? लेट अस कन्सिडर VR म्हणजे काय? IR चालेल. VL म्हणजे काय? IXC नाही IXL आणि VC म्हणजे काय? IXC. समजतंय? ठीक आहे. मग याला काहीतरी म्हणावं लागेल ना. V0 ला काय म्हणायचं? Z म्हणायचं. V0 is equal to I times Z. Z म्हणजे काय? समेशन ऑफ ऑल. Z म्हणजे काय? समेशन ऑफ ऑल. पण बघा ही स्केलर समेशन नाही, ही काय आहे? वेक्टर समेशन. जर यांचा रेफरन्स आपण इथं उचलला मला काय मिळणार आहे? कॅन आय राईट I square Z square is equal to I square R square minus I XL minus I XC bracket square. साइड मधून I कॉमन काढा आणि कट करा. काय मिळणार मला? Z square is equal to R square minus XL minus XC bracket square. एक मिनिट, मायनस आहे का प्लस आहे? आपण हे विसरलो. Therefore Z is equal to काय? Under root of R square minus XL minus XC bracket वय झाले काय? This is the value of impedance. ठीक है? This is the value of impedance. This is the value of vector. Vector V0. ठीक है? हाँ काय म्हणतोस राजा? I कॉमन घेतल्यावर कसं असं? इथं I स्क्वेअर आहे, इथं I स्क्वेअर आहे. हे दोघांमधून जर मी I कॉमन काढला तर तो सुद्धा I स्क्वेअर आहे. मग I स्क्वेअर कॅन्सल झाला. इथून एकच कॉमन निघेल ना राजा, आणि इथं पण एकच आहे. मग तो खाली इकडून डिवाइड होईल. तो इकडून डिवाइड होईल, ते कट होईल. हो ना? तो पाठीमागे बसलेला खूप हुशार आहे. काय नोबडी केअर्स ना, तुका मार किंवा तुका मार. युअर आन्सर इज कमिंग ना. लाइफ इज गुड as long as तुका works. याच्यावरून आपण फाय काढू शकतो का? फाय कसं काढणार? आधी काढू का? इथे या व्हॅल्यूज पुट करायच्या. व्हॉट इज tan phi इक्वल टू? देयरफॉर 1 implies. हा ना, डायग्राम काढायला. देयरफॉर 1 implies काय? tan phi इक्वल्स टू VL minus VC. VL ची किंमत काय? IXL minus IXC upon IR. II cancel. XL minus XC upon R. हा तुमचा tan phi ची किंमत. लिहायचे नाही बघत बसायचं.
तुम्ही बघत बसू शकता किती सुंदर दिसते. हा हा हा, याची पूजा बिजा केली पाहिजे. पेपरला बिलकुल नाही आलं पाहिजे. एक्सेल आणि एक्सेल येतील ना क्वेश्चन. हो. What is tan of 0? Not yet, right? Zero. Sin 0 upon 0. काय चालू आहे तुमचं पाठीमागे? तुझं नाव काय? हा. गोविंदा पाटील. गोविंद आहे का? सगळे लक्षण गोविंदा पाटील. सर तुला पण जायचं? सरांच्या पिरियडला खूप जण उठून जातात का? काही हरकत नाही. झालं लिहून? चालू आहे. पावर ठीक आहे. पावर झालं का लिहून? मुलांना वेळ लागतो यार. सगळ्या मुलांचं नाही बोलत ना, काही काही मुलांचं बोलतो जे लिहितात विचारायचं. तुला नाही म्हणत सगळेजण वेळा बघायला. ओके चला, पॉवर इन एसी सर्किट. नेक्स्ट पॉइंट. पॉवर सोपं आहे, तुम्हाला आता सगळं माहिती आहे. तुम्हाला फक्त त्या व्हॅल्यू उचलायच्या आहेत, या सोल्व करायच्या आहेत आणि इंटिग्रेट करायचं. आणि पॉवर आपण समजून घेऊ. इलेक्ट्रिकल सर्किट पॉवर. पॉवर इन एसी सर्किट गेलं का?
छान. पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? वर्क डन अपॉन वर्क डिलीटेड. Power is circuit deleted. Well, we are saved. विषय संपला. विषय नाही म्हणजे तेवढा पॉवरचा विषय संपला. ठीक आहे. एलसी ऑसिलेटर्स आहेत का? हो आहे. तिला ऑसिलेटर बद्दल जास्त हे असेल काय? रेझोनन्स आहे. ठीक आहे, रेझोनन्स आहे. चोक कॉइल आहे का? डिसाइड करा. छापा काटा. चोक कॉइल डिलीटेड. शार्पनेस ऑफ रेझोनन्स ऑफ क्यू फॅक्टर डिलीटेड. झालं. बरं, एलसी ऑसिलेटर जेवढा बघायचं आपल्याला. खूप झाले एलसी ऑसिलेटरला. आणि इलेक्ट्रिक रेझोनन्स आहे ना, त्याला एक स्टेटमेंट. एलसी ऑसिलेटर एक पॉइंट. बाळांनो कटकट नका करू. एलसी ऑसिलेटर्स. ठीक आहे. त्यांनी सांगितलंय का की डिलीटेड सिलेबस इम्प्लाइड आहे तुमच्यासाठी? इम्प्लाइड असेल तर बिलकुल ताण नाही तुम्हाला. अर्ध्याच्या वरचा सिलेबस आहेच. तुम्हाला वाटतं नाही आहे पण नाही. त्यांनी असे असते युजेस, असे जे पॉइंट्स आहेत ना ज्यामध्ये युजेस असतील किंवा इंट्रोडक्शन असतील ते कट केले त्यांनी. असं करून त्यांनी 25% तुमचा घालवला. सो एलसी ऑसिलेटर्स घ्या. एक स्टेटमेंट लिहा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्याच्या आधी पहिले समजून घेऊया आपण ऑसिलेटर म्हणजे व्हॉट इज अन ऑसिलेटर. ऑसिलेट्स पार्टिकल. ऑसिलेटरचं काम काय आहे? ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल. हे चालू आहे ना? Yes, sir. आता नीट लक्ष द्या. आपण एक एक्झाम्पल घेऊ. विल गेट द आयडिया. मी एक्झाम्पल फक्त सी साठी घेतोय. ओके. आणि मग आपण एल सी साठी. रेफरन्स साठी सी चांगला आहे, बाकी असं काही नाही आहे. सी घेण्याचं काही खास काही कारण नाही असं. व्होल्टेज जेव्हा पहिल्या केसमध्ये पॉझिटिव्ह हाय मध्ये रोज होतो, इज रायझिंग ऑन द पॉझिटिव्ह हाय. ठीक आहे. कॅपॅसिटर काय होतो? चार्ज होतो. राईट. कॅपॅसिटर काय होतो? त्यानंतर काय होतं? तो निगेटिव्ह साईडला. जेव्हा व्होल्टेज हा निगेटिव्ह साईडला होतो तेव्हा हा काय होतो? सो फर्स्ट टाइम तो काय होणार? चार्ज होणार. राईट. नंतर काय होतो? तो डिस्चार्ज. पुन्हा काय होणार? पुन्हा काय होणार? पुन्हा. बरं, हे कंटिन्युअसली चालू आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे हा पर्टिक्युलर जो सर्किट आहे किंवा हा पर्टिक्युलर जी एंटिटी आहे ही काय करायला लागली आहे? इट हॅज स्टार्टेड ऑसिलेटिंग फ्रॉम चार्ज टू डिस्चार्ज, बॅक टू चार्ज, बॅक टू डिस्चार्ज. समजतंय? त्याला काय म्हणतात? ऑसिलेशन.
तर काय म्हणतात ऑसिलेशन. पण ठीक आहे, तुम्ही फिजिकल ऑसिलेशन बघितलात का? फिजिकल ऑसिलेशन हो बघितलात तुम्ही. पेंडुलम मध्ये तुम्ही फिजिकल ऑसिलेशन बघता की तो इट गोज टू लेट अस से पॉइंट एक्स, बॅक टू मीन, बॅक टू एक्स, बॅक टू मीन, बॅक टू एक्स, राईट. ओके, इथं पण तेच आहे. पण हा कुठल्या बेसिसवर आहे? इट इज बेस्ड ऑन द इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलन्स. हा कुठल्या बेसवर आहे? इलेक्ट्रिकल. सो चार्जिंग अँड डिस्चार्जिंग इज अ टाइप ऑफ ऑसिलेशन, राईट. चार्जिंग अँड डिस्चार्जिंग इज अ टाइप ऑफ ऑसिलेशन. या ऑसिलेशन मुळे काय होते की याच्यामध्ये सेल्फ इंडक्टन्स जनरेट. या ऑसिलेशन मुळे काय होते? याच्यामध्ये सेल्फ इंडक्टन्स जनरेट होतो. नाउ ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द मेन reason for the creation of magnetic field? Flow of charges. Flow of charges. What is the main reason for creation of magnetic field? That is the flow of charges. ठीक है. ओके. चार्जिंग आणि डिस्चार्जिंग ही युनिफॉर्म आहे का? Yes. का नॉन युनिफॉर्म आहे? युनिफॉर्म आहे. चार्जिंग आणि डिस्चार्जिंग काय आहे? युनिफॉर्म. जर ते युनिफॉर्म असेल तर मग याच्यामधून जो काही मॅग्नेटिक फ्लो होणार आहे आता ड्यू टू द कंटिन्युअस मोशन ऑफ द चार्जेस, कॅन आय से अ सर्टन इंडक्टन्स कॅन बी इम्प्लॉइड हियर? हो ना? अ सर्टन इंडक्टन्स कॅन बी इम्प्लॉइड हियर. ठीक आहे. ओके. हा इंडक्टन्स तुम्हाला कॅपॅसिटिव्ह सोर्स मध्ये बघायला मिळेल का पण सेपरेटली? नाही. मग कुठे बघायला मिळेल? AC सोर्स सोबत जेव्हा वापरायचं. एसी सोर्स सोबत जेव्हा तुम्ही कॅपॅसिटर कपल कराल किंवा तुम्ही काय अजून कपल करणार आहे ना? इंडक्टन्स कपल. आता इथे एकाच वेळेला दोन गोष्टी होतात. नीट लक्ष द्या. रेझिस्टिव्ह लोड नाही आहे. हा काय आहे? इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह. म्हणजे हायब्रिडच आहे बट इट इज इंडक्टिव्ह ॲज वेल एज कॅपॅसिटिव्ह. आपण इम्पिडन्स लोड म्हणूया. काय म्हणायचं? इम्पिडन्स. चालेल. जर हा रेझिस्टिव्ह नाही म्हणजे हा इम्पिडन्स. इफ इट इज नॉट रेझिस्टिव्ह इट इज इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे काय? झेड लोड. काय म्हणायचं ना? झेड लोड म्हणायचं. ओके. आता नीट लक्ष द्या. कॅपॅसिटरचं काम काय आहे? व्होल्टेज स्टोअर करतो. इंडक्टरचं काम काय आहे? करंट स्टोअर करतो. प्रत्येक वेळेला जेव्हा चार्जिंग इफेक्ट बघायला मिळतो तेव्हा हा काय करतोय की व्होल्टेज स्टोअर करतोय. त्याच वेळेला इथून करंट स्टोअर होतोय. डिस्चार्जिंगच्या वेळेला हा काय करणार? हा पुश करणार. बिकॉज इट इज गोइंग इन द रिव्हर्स ऑर्डर. हा पुश करणार आणि हा याच्यातला जो काही इक्विव्हॅलेंट करंट आहे तो कुठे स्टोअर करणार? इंडक्टर. त्यामुळे मग इथं काय जनरेट होईल? सेल्फ इंडक्टन्स. समजतंय? बरं. सेल्फ इंडक्टन्स हा कसा आहे? ठीक आहे, आपण म्हणू शकतो सर म्युच्युअल इंडक्टन्स का नाही होऊ शकत? म्युच्युअल इंडक्टन्स साठी आपल्याकडे थोडे व्हेरिएबल्स तरी आहेत का? थोडे व्हेरिएबल्सच नाहीये. म्हणून इथे काय होणार आहे? एक तर सेल्फ इंडक्टन्स होईल. दॅट इज द फर्स्ट केस. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ऑसिलेटर म्हणजे हा ऑसिलेशन सिग्नल. ऑसिलेटर सिग्नल हा स्वतः एक वेगळी फ्रिक्वेन्सी जनरेट करू शकतो का? एक विचार करा बरं का उत्तर देताना. व्होल्टेजची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीच्या अगेन्स्ट तो स्वतःची वेगळी फ्रिक्वेन्सी जनरेट करू शकतो का? येस, तो करू शकतो. ऑसिलेटर सिग्नल करू शकतो. बघा व्होल्टेजचं काम काय आहे? व्होल्टेज इज गोइंग टू रन अक्रॉस 230 AC, राईट. त्याचा जो काही फ्रिक्वेन्सी असेल ती फ्रिक्वेन्सी असेल. पण याची चार्जिंग आणि डिस्चार्जिंगची वेगळी फ्रिक्वेन्सी आहे ना. याची चार्जिंग आणि डिस्चार्जिंगची वेगळी फ्रिक्वेन्सी आहे. आणि जर ती आपण कॉन्स्टंटली ऑसिलेट केली तर असं होऊ शकतं की इट विल गो लाईक दिस. समजतंय का काय चालू आहे? का डोक्याच्या वर विमान जायला लागले? थोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. हा काय आहे? इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट. ठीक आहे.
आपण अशा प्रकारचे सिस्टम आहेत, ऑसिलेटर, ऑसिलोस्कोप किंवा जे काय असेल अशा प्रकारचे सिस्टम्स आहेत, ते सिस्टम कुठे वापरतात? जिथं कम्युनिकेशन सिस्टम वापरली जातात. ठीक आहे, जिथं कम्युनिकेशन इन्व्हॉल्ड आहे ना, इवन इन्क्लुडिंग युअर मोबाईल, ठीक आहे, युअर टॉवर्स, तिथं सगळीकडे ऑसिलेटर सिग्नल्स वापरले जातात. ऑसिलेटर हेल्प्स इन जनरेटिंग युअर एंटायर विजिबल, आपण असं म्हणूया की सेपरेट सिग्नल वेव्स. समजते? सिग्नल वेव्स, वेगळे सिग्नल वेव्स हे तयार करू. ओके, त्यासाठी मग तुम्ही हे पण वापरता. अजून 2 गोष्टी आहेत, पण तुम्हाला आता ऑसिलेटर दिलेले आहे त्यांनी, सिन्स इट इज द पार्ट ऑफ द इम्पिडन्स. त्यामुळे तुम्ही हे लिहून काढा. तुम्ही पहिली तर ती डायग्राम ड्रॉ करा. पहिली ही डायग्राम ड्रॉ करा. डिस्चार्ज आणि चार्जची फ्रिक्वेन्सी तर करंटच्या फ्रिक्वेन्सी. हो, ऍक्च्युअल मध्ये होतं कसं बघा, इकडे बघा, हे लक्षात, ऍक्च्युअल मध्ये कसं होतं. तुमचं चालू आहे. हे समजतंय का बाबा? काय हे समजतंय का बाबा? सेल्फ इंडक्टन्स. पण हे समजतंय का बरोबर? इथं काय होतंय की व्होल्टेज हा आपण काय करतोय, याच्या अक्रॉस देतोय, ठीक आहे, आणि तो मग पुढे काय करतोय की तो फिल्टर करून याच्या अक्रॉस चाललाय. त्याच्यामुळे मग याच्यामध्ये काय होतंय की ते इंडक्शन सुरू होतं. ते काय सेल्फ इंडक्टन्स याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामुळे समजतंय. आणि याचा परिणाम हा कुठे होतो? पुन्हा रिव्हर्स ऑर्डर साठी, हो की नाही? कारण की बघा, हा काय आहे, एसी आहे, हा डीसी नाहीये. तर हा काय करेल, हा पुन्हा काय करेल, हा पुन्हा उलटा जातो असा. त्याच्यामुळे मग हा पुन्हा रिव्हर्स येणार. समजतंय? मग ही म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे तो त्याला काय करेल, कॅन्सल आउट करेल. त्यामुळे मग हे तयार होतं. ठीक आहे, तुम्ही स्टेटमेंट लिहून काढा, नाही तर पागल व्हाल. मी अजून सांगायला लागलो. मी थोड्या वेळाने मग तुम्हाला मी हे सांगून काय रेजिस्टर सर्किट नाही का आपण याच्यासाठी वापरतो. मॉनिटरिंग सिग्नल माहिती तुम्हाला? मॉनिटरिंग सिग्नल एसओएस माहिती आहे का? तुम्ही एसओएस सिग्नल हा पाठवू शकता विदाउट युजिंग एनी रिसिव्हर और ट्रान्समीटर. माहिती तुम्हाला? ऑल यू नीड इज अ ट्रांजिस्टर और ऑसिलेटर. नुसतं ट्रान्झिस्टर किंवा ऑसिलेटरचा जरी वापर केला ना तरी तुम्ही एसओएस सिग्नल पाठवू शकता. आणि तुम्ही कुठल्याही काय म्हणतो फ्रिक्वेन्सीवर जरी पाठवलं तरी ते सिग्नल मिळतं. ही ट्रिक आहे जी सर्व्हायवल साठी वापरतात लोक. भरपूर लोकांना माहिती आहे ही ट्रिक जी आहे, भरपूर लोकांना माहिती आहे. भरपूर लोक ही ट्रिक वापरतात. सपोज तुम्हाला कोणी कॅप्चर केलं, तुम्ही एका अशा परिस्थितीमध्ये आहात जिथून तुम्हाला निघणं अवघड आहे, ठीक आहे, किडनॅपिंगचे केसेस वगैरे खूप होत होते, तुम्हाला माहिती असेल. आता होत आहेत की एवढे सध्या नाशिकमध्ये वाढत चालले मागील 3 महिन्यापासून. द पॉइंट इज, बघा, तुम्हाला बघून कोणी किडनॅप नाही करणार माहिती. इसको तो गिरा लगा के छोड़ दिया असे. बट सी हियर इज अ पॉइंट. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जर असे अडकलेला असाल तर तुम्ही ऑसिलेटरचा किंवा ट्रान्झिस्टरचा, नुसता ट्रान्झिस्टर बरं का,
म्हणजे पूर्ण ट्रान्झिस्टरची पण गरज नाही, तेवढा छोटासा जो भाग असतो डायोड लाईक ऑब्जेक्ट असतो, नुसता त्याचा सुद्धा वापर करून तुम्ही काय करू शकता, SOS पाठवू शकता मॉर्सने. मॉर्स माहिती आहे, हो. तुम्ही मॉर्सने पाठवू शकता SOS सिग्नल, आणि ते कंटिन्युअसली पाठवायचं त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर. आणि लोक ती म्हणजे सगळ्याच फ्रिक्वेन्सी स्कॅन करत असतात. तुम्हाला कुठल्याही ह्याच्यावर जर तुम्ही पाठवलेलं असेल, लोक काय करतील, ते ट्रॅक करतील, ट्रेस करतील आणि तुम्हाला शोधून काढतील. दे कॅन डू दॅट. ठीक आहे, भारी गोष्ट आहे, आपण एखाद दिवस करू. तुम्हाला एखादं ट्रान्झिस्टर खोलून घ्यावं लागेल. If you are up to it, it is worth it. We can do that shit. चलो आज गडबड नाही. त्याला काय, त्याला डाऊट आहे. एखाद्या असं करत राहिला, पाठवत राहिला, आले काय पाठवत राहिला, हा, ट्रेस करून लोक आले मग त्याला वाचता येईल ना. म्हणजे असं मजा म्हणून SOS पाठवलं असं. मी आहे माझे गुन्हा. असे काही प्रश्न विचारतात. रिसिव्हर म्हणजे युनिव्हर्सल रिसिव्हर आहे ऍक्च्युली. म्हणजे आपल्याकडे नसतो तो, आपल्याला गरज नाही त्याची, आपण ट्रान्समिट करू शकतो विदाउट युझिंग एनी ट्रान्समीटर इन दॅट केस. पण सपोज तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथं कम्प्लिटली म्हणजे आउट ऑफ द आयलँड वगैरे आहे, ठीक आहे, आणि जर तुमचे सिग्नल पोहोचत नसतील तर मग काय, असं सगळीकडे पॉसिबल नाही. सपोज तुम्ही सिटीमध्ये कुठे बंद असाल तर तुम्ही शोधू शकता. लेटेस्ट से तुम्ही सिटीच्या बाहेर आहे तरी तुम्ही शोधू शकता. तुम्ही ग्राउंड मध्ये कुठेही असला तरी शोधू शकता. पण सपोज तुम्ही असाल कुठेतरी सी मध्ये, तुम्ही सी मध्ये असाल, तुम्ही कुठल्या अशा ठिकाणी असाल जे इंडिपेंडंट ग्राउंड पासून लांब आहे, वॉटर बॉडीज आहेत, आयलँड आहेत, तिथं थोडं कठीण आहे. पण आपण सगळं ट्राय करून गेलो असं म्हणू शकतो. ओके, चला बडबड नको. LC ऑसिलेटर लिहा. when a capacitor is supplied with AC current, when the capacitor is supplied with AC current, when the capacitor is supplied with AC current during the first half of the wave, it gets charged completely. It gets charged completely. If सेमीकोलन टाका. सेमीकोलन माहिती आहे ना. If an inductor is placed, along capacitor, ठीक है, along capacitor, comma, the capacitor will transfer the charge to the inductor, thus discharge, कॉमा करूनच तिथे त्यालाच कंटिन्यू करा, कॉमा करा आणि त्यालाच कंटिन्यू करा. thus discharging the capacitor,
ठीक आहे, फुल स्टॉप. नेक्स्ट लाईन मध्ये लिहा, सिन्स द इंडक्टर इज कम्प्लिटली चार्ज, since the inductor is completely charged, comma, the flow of electrons from higher terminal to lower terminal, the flow of electrons from higher terminal to lower terminal precedes ठीक है, precedes, resulting in charging the capacitor, precedes resulting in charging the capacitor, and the circle continues, full stop. त्या पुढे लिहा नेक्स्ट लाइन मध्ये, this results in formation of self-inducing EMF, ठीक है, which is harnessed स्पेलिंग इथे करायचं नाही आहे, ठीक आहे, नाही येत तर नाही चालतं. which is harnessed, ठीक है, which is harnessed due to, अरे त्यालाच लागू नये, कुठून हार्नेस केले सांगावं लागेल ना, असं काय करायचं, which is harnessed due to the oscillatory nature of RL circuit, ठीक है, सॉरी हाँ LC सर्किट, RL सर्किट नहीं, ऑफ LC सर्किट, ठीक है. LC सर्किट येते, RL सर्किट नाही आहे, थोडं होतं. झालं मग, अजून काही लिहायची गरज नाही त्याला. पुढे घ्या, इलेक्ट्रिक रेझोनन्स, फायनल पॉइंट आहे. बस काय, किती वाजले सांग? 10 वाजले का? झालं, राग कमी आहे. किती झालं टाइम बघ. नाही टाइम म्हणजे रेकॉर्डिंग किती झाली? 1:30 मिनिट झालेत का? कधीचे 48. एडिट वेट काहीच नाही याच्यामध्ये, स्टोरेज फुल नाही होत माझ्याकडे. ओके, गडबड नको, नुसतं फायनल पॉइंट आहे, तुम्ही लिहून काढता. इलेक्ट्रिक रेझोनन्स, गडबड नको, फायनल पॉइंट आहे ना, लेसन संपून जाईल, हो की नाही. उगाच तेवढं मुसरं घ्यायचा पुढच्या दिवशी. हिंदी भाषिका का प्रॉब्लेम. ओके, तो इलेक्ट्रिक रेजोनेंस स्टेटमेंट लिखिए. The phenomenon of resonance phenomenon माहिती काय असतं? काय असतं फिनॉमिनॉन? स्पेलिंगने विचारलं. फिनॉमिनॉनचा अर्थ काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ फिनॉमिनॉन?
ऍक्शन occurring हा occurring अकरिंग. तुम्ही 11वी मध्ये या दोन टर्म शिकला होता जर तुम्हाला आठवत असेल तर. एक होती इव्हेंट आणि एक होता फिनॉमिना. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अन इव्हेंट अँड अ फिनॉमिना? इव्हेंट म्हणजे काय? इट टेक्स सर्टन टाइम. ठीक आहे, ठीक आहे. सिच्युएशन घ्या किंवा काही घ्या, त्या सगळ्या गोष्टी काय होतात की एका सर्टन टाइम लिमिट मध्ये होतात. त्याला काहीतरी टाइम पिरियड असतो, ते वेळ घेऊन चालतं. सो लेट अस से रायझिंग ऑफ द सन हा फिनॉमिनन आहे का? नाही, हा एक इव्हेंट झाला. ठीक आहे. फिनॉमिनन म्हणजे काय की पटकन आणि त्याचा इम्पॅक्ट पण जास्त असतो. सो वीज पडणे हे काय झालं? फिनॉमिनन. काय interaction इंटरॅक्शन म्हणल्यापेक्षा इंटरॅक्शन नंतरचा इम्पॅक्ट म्हणतो. सो लेट अस से अर्थक्वेक. अर्थक्वेक काय फिनॉमिनन आहे का हे आहे? फिनॉमिनन. व्होल्कॅनिक इरप्शन व्होल्कॅनिक इरप्शन वेळ घेऊन येते. वेळ घेऊन येते ना. पहिले सांगते ती मैं आ रही हूँ. मग आपल्याकडे ते बॉलिवूड जर असेल तर मी कभी भी फटने वाला है. हा टायटल डिस्क्रिप्शन हे काय आहे? तर बघा इव्हेंट म्हणजे काय? ज्याला इम्पॅक्ट कमी आहे, वेळ खूप लागतो. फिनॉमिनन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये इम्पॅक्ट खूप जास्त आहे. ठीक है, तो इम्पैक्ट बहुत ज्यादा है लेकिन टाइम बहुत कम. तो बहुत कम टाइम में अगर इम्पैक्ट बहुत ज्यादा हो गया देन वी विल कॉल इट एज अ फिनोमेनन. नाउ व्हाट इज रेजोनेंस? इट इज अ फिनोमेनन. रेजोनेंस क्या है? फिनोमेनन. इट इज नॉट एन इवेंट. इट इज नॉट गोइंग टू टेक लॉट ऑफ टाइम. ठीक है, इट इज एक्चुअली अ तो काय लिहिले आपण? The phenomenon in which the system tends to oscillate tends to oscillate in its natural frequency. ठीक है. So tends to oscillate in its natural frequency is known as resonance. ठीक है. There are two types of resonance in a circuit. There are two types of resonance in a circuit. First लिखिए series resonance. Second लिखिए parallel resonance. ठीक है. So there are two type of resonance circuit. See what is the resonance? Shifting of electron cloud. जस्टिफिकेशन तसं तो म्हणू शकतो बट दॅट इज नॉट द जस्टिफिकेशन. सी फिजिकली तुम्हाला फ्रिक्वेन्सी बघायला मिळेल ना. शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड विल नॉट हेल्प यू अंडरस्टँड द फॅक्टर इन इटसेल्फ. ऑल्दो शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड मे हेल्प अस इन अंडरस्टँडिंग द क्वांटम फिजिक्स ॲट दिस पॉइंट. ठीक आहे, विच इन इटसेल्फ इज व्हेरी डेंजरस. कारण की शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड म्हटल्यावर दोन गोष्टी आहेत. एक तर केमिकल रिएक्शन झालेली आहे आणि त्यांचा बॉन्डेज तयार झालेला आहे. नाही तर काय झालेलं आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. रेझोनन्स मध्ये काय असतं बघा?
आता ऑसिलेशन चालू आहे, ठीक आहे. ऑसिलेशन मधून फ्रिक्वेन्सी येते, ठीक आहे. आणि जर फ्रिक्वेन्सी, आता फ्रिक्वेन्सी कुठली असू शकते, इट डझंट मॅटर की फ्रिक्वेन्सी कुठली आहे, पण जर ही फ्रिक्वेन्सी तयार होतानाच नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल तर आपण याला काय म्हणतो, रेझोनन्स असं म्हणतो, लक्षात ठेवा, ठीक है. सो व्हाट इज द रेजोनेंस, बेसिकली अगर कोई सिस्टम ये अपनी नेचुरल फ्रीक्वेंसी में रेजोनेट कर रहा है और it is producing a frequency which is equivalent to its own natural frequency, then this particular phenomenon is known as क्या, resonance, ठीक है. Now I'll give an example for understanding the natural frequency. Have you heard of twin towers? सबने सुना है या आपके twin towers? Twin tower. Yes. बताए ना क्या है? क्या है? हाँ ते झोप आलं होतं आणि ढोक पडलं होतं. Have you seen the photos? Pictures देखे आपने इसके? If you have seen the photos, you might have seen कि ये आपका प्लेन है. अभी ये आपको कभी पीछे मतलब बताया कि नहीं बताया ये मुझे नहीं पता. I'm just going to go ahead and tell you. Okay? तो ये आपका प्लेन है, ठीक है. ये प्लेन जाके इसको टकराया. If you have seen the photos, you might see कि इसको टकराने के बाद ये इसके ऊपर नहीं गिरा, या फिर ये इसके ऊपर नहीं गिरा, या फिर ये इसके ऊपर नहीं गिरा. कहाँ गिरा? Have you seen the photos? तो आपको याद है कहाँ गिरता है ये? आप अभी जाके चेक कर सकते हैं. गूगल है. आप एक काम कर सकते हो, आपके पास टाइम मशीन है, आप टाइम ट्रैवल करो, आप जाके देख लो, ठीक है. देख के आओ क्या चल रहा है. थोड़ा सा मलबा लेके भी आना. हाउ डज इट फॉल? वो कोलैप्स होता है, बात तो सही, लेकिन कैसे? You are too smart for your age, you know that, right? You are too smart and too sassy for your age. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी दोघांची same. रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी दोघांची सेम. त्याच्यामुळे काय झालं? ज्या फ्रिक्वेन्सी ते पडलं त्याच फ्रिक्वेन्सी दुसऱ्याला पण अफेक्ट झाला. माझा प्रश्न हा नाही की तो काय झाला आणि काय नाही. माझा प्रश्न हा आहे की लागल्यानंतर ते पडलं कसं. इफ यू हैव सीन द फोटो, यू हैव सीन द फोटोज. अभी देखा आपने ये कैसे गिरता है, ये अपने ऊपर ही गिर रहा है. ये बहुत ही स्पेसिफिक टारगेट है. इफ यू अंडरस्टैंड द फिजिक्स एट दिस पॉइंट, यू माइट हैव अंडरस्टूड कि प्लेन आता है, किसी एक चीज पे टकराता है, तो वो जो पर्टिकुलर चीज है वो क्या करेगी, इट विल आइदर फॉल ऑन दिस साइड और इट विल फॉल ऑन दिस साइड. लेकिन इसमें मलबा ये इधर उधर नहीं गिरता, ये अपने ऊपर ही गिरता है. Why is it collapsing onto itself? प्लेन में नहीं है. The person who contemplated the entire thing, who mastered the entire thing, was not just an ordinary person. वो कोई ordinary terrorist नहीं था कि मैं हाथ में गन लूंगा ऐसा नहीं. He was not that kind of person. He was a mastermind. He was a person with, I think, 2 or 3 PhDs. प्रोफेसर जिसमें से एक PhD तो न्यूक्लियर फिजिक्स में थी बंदे. Are you kidding me? And that was not from, Shantabai University. It was actually from Michigan. MIT से बंदे ने MIT से न्यूक्लियर फिजिक्स करके आया था वो, ठीक है. He was not just an ordinary guy. What the person did was he actually resonated this particular thing after the impact to its natural frequency.
resulting into the disintegration of each and every granule of this particular building. The building collapsed onto itself because the building was not able to sustain its own weight, considering the fact that own weight was vibrating onto its natural order. थिंक अबाउट इट, अगर आपको आपकी ही नेचुरल फ्रीक्वेंसी पे कोई वाइब्रेट करे तो आप भी वाइब्रेट करोगे. योर एंटायर molecular system will start vibrating onto itself. This thing was happening on here. तो उसने जो signature move दिया है, this signature move is very dangerous. You are not just destroying it, you are completely demolecularizing it. खड़े ही नहीं रह पाओगे तुम, हमने तो ऐसे ठोक दिया. That was what the message was. ठीक है, try to understand. अभी इसे क्या कहते हैं, इसे कहते हैं अभी नेचुरल फ्रीक्वेंसी हर ऑब्जेक्ट को होती है. ट्राई टू अंडरस्टैंड. इवन दिस पर्टिकुलर पेन हैव इट्स ओन नेचुरल फ्रीक्वेंसी. ये बिल्डिंग को अपनी नेचुरल फ्रीक्वेंसी है. ठीक है, ये आप चेयर्स देख रहे हो, ये सबको आपको खुद को नेचुरल फ्रीक्वेंसी है. एनीवन कैन just come and vibrate you in your own natural frequency and you will just get demolecularized. आपका कंपाउंड और मॉलिक्यूल सब अलग हो जाएगा. आप एटॉमिक स्टेज तक चले जाओगे. यू लाइक ये मेरा कार्बन है, बाहर जाओ. दैट माइट हैपन, दैट एक्चुअली कैन हैपन. प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड. ठीक है, क्या वो फ्रीक्वेंसी पे हो सकते हैं सर. हाँ, वो फ्रीक्वेंसी पे हो सकते हैं. सो ट्राई नॉट टू गेट योरसेल्फ कंबाइंड विद द नेचुरल फ्रीक्वेंसी ऑफ योर ओन सिस्टम. एनीवे, oscillators. So what is a resonance? Basically this is called as resonance. ये resonance हुआ था. This was the effect of resonance. अच्छा, एक आपको सवाल भी पूछा गया होगा शायद पीछे कहीं तो कि ये जो आपका ये रहता है, क्या ब्रिज रहता है, उसके ऊपर मार्चिंग करके नहीं जाते कभी भी. क्यों? हाँ, तो फ्रीक्वेंसी में कौन सी फ्रीक्वेंसी मैच हो जाएगी? नेचुरल फ्रीक्वेंसी मैच हो जाएगी. अगर नेचुरल फ्रीक्वेंसी ब्रिज की आपके साथ मैच हो गई तो द ब्रिज विल कोलैप्स. आप बाद में, ठीक है, यू विल बी फॉलोइंग नेक्स्ट. ठीक है, सो प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड. दिस इज व्हाट वी आर. सो एक ब्रिज है लेकिन वो नेचुरल फ्रीक्वेंसी को भी कैंसिल करता है, सिर्फ खुद ही हिल के थोड़ा. क्या इसका नाम याद नहीं आ रहा, पर वो नेचुरल फ्रीक्वेंसी को अभी चल रहे हैं व्हीकल वगैरह लोग. हाँ, वो उसको कैंसिल आउट करता है. लेकिन सी सबको लगाया हुआ रहते क्यों? ऑल ब्रिजेस को लगाया हुआ रहते. नहीं, वो उसको ऐसे रॉड से बहुत सारा और कुछ भी हिल सकता है. मतलब वो लगाते हैं ना, वो कब लगाते हैं? वो अभी अगर आप मेन सिटीज में होंगे तो, अगर जंगल में कहीं ब्रिज होगा तो जहाँ पे हेवी रोड जाते हैं वहाँ पे, हाँ, वहाँ पर लगाया रहता है. बट अगर आप मेन सिटीज में होंगे तो वो आपको देखने को मिलेगा. इफ यू आर वॉकिंग इन द बाईपास थ्रू अ जंगल देन इट इज नॉट. जंगल में जाते समय अगर मार्चिंग करते गए है ना, हे हो आज है कल न हो. ओके, वेरी वेरी बैड जोक, आई नो. ठीक है, लिखा आपने सीरीज और पैरेलल. ठीक है, दोनों का एक एक डेरिवेशन है. विल कंटिन्यू टुमारो. हाँ.